अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळला। इराणच्या प्रस्तावावर ट्रम्प समाधानी नाही। पुढे बघू काय होतं असं ट्रम्प म्हणाले। इराणचं नेतृत्व योग्य नसल्याचं ट्रम्प यांचं मत। इराणला कोणत्याही स्थितीत अण्वस्त्र देता येणार नाहीत। त्यांचा वापर ते इस्रायल, पश्चिम आशियाई देश आणि युरोप विरुद्ध करतील। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। इराणचा सगळा 189 युद्धनौका देखील 159 युद्धनौका देखील नष्ट केल्याचा दावा। You cannot give Iran a nuclear weapon. It's all because they would use it on a place called Israel very quickly, and they would use it in the Middle East, and they'd use it in Europe, and I guess we'd be next, and it's not going to happen. Don't worry about it. We've taken apart. अमेरिकेनं आखाती देशांना शस्त्रविक्री करण्यास मंजुरी दिली। तब्बल 8.6 अब्ज डॉलरपेक्षा जास्त शस्त्रांची विक्री करण्यास अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची मंजुरी। कतार, कुवेत, यूएई आणि इस्रायलला अमेरिका शस्त्रविक्री करणार। इराणच्या लष्कराकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत महत्त्वाचं निवेदन जारी। होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाबतीत माघार घेणार नाही, इराणचा इशारा। तर होर्मुझ हे इराणसाठी उत्पन्नाचं साधन आहे। आम्ही होर्मुझमधली सुरक्षा आणखी वाढवू, अशी इराणची माहिती। अमेरिका आणि इराणमधील वाटाघाटीवरून दोन्ही देशांमध्ये तणाव सुरू असतानाच चीनचं मोठं विधान। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची चीनची मागणी। अमेरिकेनं नाकेबंदी हटवावी। अमेरिका आणि इराणमध्ये शांती चर्चा सुरू व्हावी, चीनची मागणी। होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यानं इराणचं मोठं आर्थिक नुकसान। इराणचं 4.8 अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचा अमेरिकन मीडियाचा दावा। होर्मुझ सामुद्रधुनीत 30 पेक्षा जास्त तेल टँकर अडकल्याचाही दावा। इराण हा सुंदर देश, त्याचा एकदा दौरा केला पाहिजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। इराणच्या सगळ्या नेत्यांचा खात्मा, ते खूप वाईट लोक होते, त्यांनी 42,000 आंदोलकांना मारून टाकल्याचंही वक्तव्य। इराणनं पाकिस्तानच्या माध्यमातून पाठवलेला प्रस्ताव फेटाळला असला तरीही ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानचं कौतुक। पाकिस्तानबद्दल आपल्याला खूप आदर। शहबाज शरीफ आणि आसिफ मुनीर मोठे नेते तसंच लष्कर प्रमुख असल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य। Pakistan has opened the land draft with Iran. Did they consult you before opening it up to Iran? And are you aware of it? That was a vicious bee. I know everything about it. Yeah, I have great respect. Are you from Pakistan? No, not Pakistan. I have great respect for Pakistan and for the Field Marshal and for the Prime Minister. Yeah, I know that. इराणशी युद्ध करण्यासाठी आता अमेरिकी लष्कराला हवंय हायपरसोनिक क्षेपणास्त्र। लष्कराच्या सेंट्रल कमांडकडून डार्क ईगल नावाच्या क्षेपणास्त्राची सरकारकडे मागणी। 7,400 किलो स्फोटकं वाहून नेण्याची आणि 3,500 किलोमीटरवर मारा करण्याची क्षमता। युद्धबंदी असतानाही इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला। इस्रायलकडून पांढऱ्या फॉस्फरस बॉम्बनं लेबनॉनवर हल्ला। लेबनॉनच्या अनेक भागात तुफान बॉम्ब वर्षाव। हल्ल्यात लेबनॉनचं मोठं नुकसान। आखाती युद्धात शस्त्रसंधी सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचा युरोपियन युनियनला दणका। कार आणि ट्रकच्या आयातीवर 25% टॅरिफ लावलंय। अमेरिकेत कार, ट्रक बनवल्यास टॅरिफ नाही। युरोपियन युनियन व्यापार करार पाळत नसल्याचा ट्रम्प यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।